विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वार्षिक परीक्षेचे संपूर्ण उत्तरासहित स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा. सेकंड सेमिस्टरचा हा पेपर आहे मागील वर्षाचा. तर यावर्षीसुद्धा अशाच पद्धतीने प्रश्न येणार आहेत आणि म्हणून हा पेपर आपण सराव घेणार आहोत. इयत्ता 6वी विषय मराठी. पहा, इथे सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज असे पेपरामध्ये येत असतात. तर आपण अगोदर पुस्तकातील हा पॅरेग्राफ कोणता आहे हे पाहूया आणि यावरील प्रश्न उत्तरे कशी शोधायची आहेत आणि कशी सुंदर पद्धतीने आपल्याला पत्रिकेमध्ये लिहायचे आहेत हेही आपण पाहणार आहोत. पहा, खालील उतारा वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, इथे हा 40 मार्काचा पेपर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये उतारा दिलेला आहे. हा पुस्तकातीलच उतारा आहे. पहा कोणता उत्तर आहे. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्याच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. पहा, आप्पाजींचा लेसन आहे. तर मुलांनो, दिलेला पॅरेग्राफ अगोदर व्यवस्थित वाचून काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. पहा, त्यासाठी पेन्सिलचा यूज करा. पहिला प्रश्न काय सांगितला आहे. विजयनगरमध्ये कोण राज्य करत होते. पहा, सरळ सरळ आपल्याला ही सर्व उत्तरे आपल्याला या पॅरेग्राफमध्ये सापडणार आहेत. पहा, विजयनगरमध्ये कृष्णदेवराय राज्य करत होते. पहा, इथून ते हे सर्व लाईन उत्तर आहे आणि तुम्हाला उत्तर शोधण्याची ही मी ट्रिक तुम्हाला देत आहे. कारण ज्या प्रश्नामध्ये काही शब्द असतात ती शब्द तिथे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये सापडतात. पहा, आता विजयनगरमध्ये राज्य करत होते. विजयनगरमध्ये राज्य करत होते ही शब्द तुम्हाला सापडली ना, ती लाईन तेच उत्तर असतं. त्यामुळे तुम्ही अगोदर हे उत्तरे अशी टिक करून घ्यायची आहेत आणि तिथे नंबर द्यायचा आहे. कोणतं उत्तर आहे. 1 नंबरचं, म्हणून 1 नंबर इथे लिहून ठेवायचा आहे. पाहूया आपण दुसरं उत्तर. उत्तरेकडे कोणते राज्य होते. पहा, उत्तरा वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथेच उत्तर आहे त्याचं. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. पहा, 2 नंबरचं हे उत्तर आहे. तिसरं उत्तर पाहूया. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला किती महिने लागतात. तर पाहूया इथे उत्तर आहे तशी हे वाक्य कुठे तुम्हाला दिसतंय का. पहा, हो नक्कीच. तर आपल्याला इथे हे बघा, बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागतात. तर हे उत्तर आपल्याला इथे असं टिक करून घ्यायचं आहे. 3 नंबर इथे आपण लिहिणार आहोत. पाहूया चौथं उत्तर काय आहे. कलिंगच्या राज्याने कृष्णदेवरायांना कोणता निरोप पाठवला. पाहूया कोणता निरोप पाठवला असेल. पहा, इथे पहा, तुमच्या राज्यात खूप चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का. पहा, अशी इच्छा त्याने व्यक्त केलेली आहे आणि तोच निरोप आपल्याला त्याने राजाला पाठवलेला आहे. तर पाहूया इथून हे उत्तर पाठवाल का इथेपर्यंत उत्तर आहे. मोठं उत्तर आहे. पहा, 2-3 लाईनीचं आणि तिथे आपण लिहिणार आहोत 4 नंबर. कारण हे उत्तर मोठं असतं. शेवटचं 2 मार्काला हा प्रश्न असतो. पहा, इथे दिसते का तुम्हाला 2 मार्क, म्हणून हा शेवटचा प्रश्न नेहमी मोठा असतो. आता हीच उत्तरे आपण आपल्या उत्तरपत्रिकेत अतिशय सुंदर पद्धतीने प्रेझेंटेशन करणार आहोत. ते पण पाहूया. पहा मुलांनो, ही आहे उत्तरपत्रिका आपली आणि इथे शाळेचे नाव, तुमचे नाव, विषय, इयत्ता, डिव्हिजन, डेट आणि रोल नंबर भरायचा आहे. हे तुम्हाला काम करायचं आहे. तुमचे शिक्षक ते सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे. त्याचबरोबर पेपर लिहून झाला की तुम्हाला इथं सुपरवायझरची साईनसुद्धा मिळेल. आता आपण काय करणार आहोत. या पेपरावर रेषा मारून घेणार आहोत आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. पहा मुलांनो, या पद्धतीने आपल्याला ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. पहा, पहिली मोठी रेषा आणि त्यानंतर पाठोपाठ 2 छोट्या रेषा मारायच्या आहेत आणि तशीच या साईडला सुद्धा अतिशय छोटी अशी रेषा मारून घ्यायची आहे. आता आपण पाहूया पुढील प्रक्रिया काय आहे. तर मुलांनो, तुम्हाला मी एक सोपी ट्रिक दिलेली आहे. सुरुवातीला ही सर्व उत्तर आपण इथे टीका करून घेणार आहोत आणि तीच उत्तरे आपण आपल्या उत्तरपत्रिकेत मांडणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने उत्तर मांडायचे आहेत. प्रश्न पहिलं उत्तर आहे. तुम्हाला
वाटले तर पूर्ण वाक्यात तुमच्या शब्दात उत्तर लिहा. उदाहरणार्थ पहा, विजयनगरमध्ये कृष्णदेवराय राज्य करत होते. किंवा तुम्ही जसं आपण इथे टिक करून घेतलेलं आहे ती लाईन तुम्ही लिहू शकतात. आहे तशी लाईने तुम्ही हे लिहायचे आहेत. पाहूया, इथे दुसरा प्रश्न आहे. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. तिसरा प्रश्न आहे बघा, बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिन्याचा कालावधी लागणार होता. आणि हा चौथा प्रश्न मोठा आहे 2 मार्काचा. तर प्रश्न उत्तर लिहून झाल्यानंतर पुढील प्रश्न पुढच्याच पानावर लिहायचा आहे आणि तुम्हाला इथे सुंदर अशी लाईनसुद्धा मारून घ्यायची आहे. पहा, अतिशय सुटसुटीत आपलं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर तुम्हाला मार्क आउट ऑफ पडतात. पहा, अशा पद्धतीने तुम्ही पेपर लिहाल ही मला खात्री आहे. चला पाहूया पुढील दुसरा प्रश्न. खालील उतारा लक्षपूर्वक वाचून त्यावरील प्रश्न सोडवा. पहा, हा अनसीन पॅसेज आहे, म्हणजे बाहेरील पॅसेज आहे, पुस्तकाच्या बाहेरील. पहा, बालपणापासून बाळ गंगाधर टिळक हुशार व जिद्दी, खरेपणाने वागणे हे त्यांचे पहिले तत्त्व होते. एकदा वर्गामध्ये काही मुलांनी शेंगा खायला आणल्या होत्या. त्यांनी शेंगा खाल्ल्या आणि शेंगांची टरफाले तशीच वर्गात टाकली. पहा, हा पूर्ण पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नाकडे वळायचं आहे. आपण प्रश्न इथे टीका करून घेऊया. ही सोपी ट्रिक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. टिळकांचे पूर्ण नाव काय होते? पहा, इथेच आपल्याला पहिल्याच ओळीत मिळते आहे बाळ गंगाधर टिळक. पहा, इथे मी अंडरलाईन करते आहे आणि इथे 1 नंबर लिहिते आहे. दुसरा प्रश्न, वर्गात शेंगा खाऊन मुलांनी काय केले? पाहूया, वर्गात शेंगा खाल्ल्या मुलांनी आणि काय केलं आहे, तशीच टरफले वर्गात टाकलेली आहेत. हे बघा, शेंगा खाल्ल्या आणि शेंगाची टरफले वर्गात तशीच टाकली आहेत. काय म्हणायचं इथं, शेंगा खाल्ल्या आणि शेंगाची टरफले तशीच वर्गात टाकली. पहा, इथे आपण दुसरा प्रश्न म्हणून लिहिणार आहोत, दुसऱ्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया, तिसरा. गुरुजी का रागवले? पहा, आता गुरुजी का रागवले असतील हे लक्षात आले असेल तुमच्या. गुरुजी रागवले कारण ती टरफले तशीच त्यांना वर्गात पडलेली दिसली, म्हणून. तर इथे आपल्याला उत्तर कुठे दिसते बघा, गुरुजी रागवले. रागवले हा शब्द शोधायचा आपण. पाहूया इथे कुठे दिसतो, इथे आहे रागवले शब्द. म्हणून आपण पाहायचं काय उत्तर, की त्यांना शेंगाची टरफाले तिथेच पडलेली दिसली, वर्गातच पडलेली दिसली. हे बघा, गुरुजी तिकडून आले आणि इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना शेंगाची टरफले दिसली. ते पाहून शेंगाची टरफले वर्गात पडलेली दिसली आणि ते पाहून गुरुजी रागवले. पहा, इथे आपण 3 नंबरचा प्रश्न म्हणून टीका करू शकतो. पाहूया चौथा प्रश्न काय सांग. बाळ गंगाधर टिळक गुरुजींना काय सांगितले, गुरुजींना काय म्हणाले? आता पहा इथे, मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी हात पुढे करणार नाही. पहा, बरोबर आहे त्यांचं, आहे ना. तर हे उत्तर आपल्याला 4 नंबरचं घ्यायचं आहे. पाहूया शेवटचा प्रश्न. गुरुजींनी बाळाला कोणती शिक्षा दिली? आता बाळ म्हणजे कोण, हेच बाळ गंगाधर टिळक. पाहूया काय शिक्षा दिली असेल, कारण ते मार खाणार नाही म्हणाले, कारण त्यांनी चूक केलीच नव्हती ना. मग आपल्याला इथे उत्तर सापडणार कुठे, शिक्षा काय दिली आहे बघा. छडी घेणार नाहीस तर वर्गाच्या बाहेर जा, म्हणजे वर्गाच्या बाहेर पाठवले. कोणती शिक्षा दिली, वर्गाच्या बाहेर पाठवले, त्यांना वर्गाच्या बाहेर पाठवले. तुम्ही आहे तशी लाईन लिहू शकता किंवा तुमच्या मनाने हे उत्तर लिहू शकताय. 5 नंबरचं उत्तर आहे. तर आता ही उत्तरे आपल्याला पूर्ण वाक्यात कशी लिहायची आहेत हे आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये पाहणार आहोत. पहा मुलांना, सोप्या ट्रिकने शिकवलेली उत्तरे आपण इथे आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 2, 1, 2, 3, 4 आणि 5. तर ही उत्तरे आपण या पेपरामध्येच टिक करून घेतली होती आणि हीच उत्तरे आपण इथे आता मांडलेली आहेत. पहा, अतिशय सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर पेपर लिहिला तर लवकर कवर होईल, वेळेच्या अगोदर तुम्हाला पूर्ण करता येईल आणि पेपरामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन, सजावटसुद्धा छान करता येईल. सजावट म्हणजे काय, हे सुंदर अशा शेवटी रेषा मारणे. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने मी ही उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही ही अशीच उत्तरे लिहायची आहेत. पाहूया पुढील प्रश्न पुढल्या पानावर. पहा मुलांनो, तिसरा प्रश्न आहे, कविता वाचून उत्तरे लिहा. तर ही होळी ही कविता पडलेली आहे. होळी आली होळी खावी पुरणांची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. पहा, दिलेली ही जी कविता आहे ती पूर्ण वाचायची आहे अगोदर. पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, ही उत्तरं पुन्हा आपल्या सोप्या ट्रिकनं शोधायची आहेत. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? पहा, इथे सरळ सरळ उत्तर करते, झाडे फांद्या तोडू नका, म्हणजे झाडे फांद्या तोडण्यास कवीने मनाई केली आहे.
पाहूया इथं 1 नंबर उत्तर आपण लिहू शकतो. पुढचं उत्तर पहा. होळीसाठी मोळी कशाची बांधावी. आता होळीसाठी मोळी असा शब्द कुठे दिसतोय पहा. होळीसाठी मोळी इथे दिसतो आहे शब्द. कशाची बांधावी तर अनिष्ट रूढी प्रथांची बांधावी. पहा आहे तशी लाईन आहे किंवा तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर सुंदर असे लिहू शकताय. अनिष्ट रूढी प्रथांची होळी बांधावी म्हणजे ज्या वाईट कल्पना आहेत, वाईट विचार आहेत, त्यांची होळी बांधायची आहे. तिसरा प्रश्न पाहूया. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी. आता झोळी शब्द कुठे दिसतोय पाहायचा इथे उत्तरामध्ये, कवितेमध्ये इथे दिसत आहे झोळी. म्हणजेच नक्कीच ही लाईन म्हणजे त्याचं उत्तर आहे. उत्तरे शोधायची सुद्धा मी ट्रिक तुम्हाला इथं देत आहे, तर तुम्ही परफेक्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. झोळी हा शब्द इथे मिळालेला आहे. सद्गुणांची भरावी. सद्गुण म्हणजे चांगले गुण आहेत त्यांची भरायची आहे बघा. होळी आली, होळी भरा सद्गुणांची झोळी. भरा सद्गुणांची झोळी म्हणजे जी झोळी आहे तुमची ती तुम्ही सद्गुणाने चांगल्या गुणाने भरा. म्हणजे चांगले गुण घ्या आणि वाईट जे विचार आहेत, वाईट गुण आहेत ते होळीमध्ये टाका म्हणजे ते नष्ट होतील. पहा इथे तिसरा उत्तर आहे, तर इथे आपण 3 नंबर लिहिणार आहोत म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे. शेवटीच कवितेत काय सांगितलं आहे शेवटचा प्रश्न पहा. नेहमी शेवटचा प्रश्न 2 मार्काला असतो. पहा इथे दोन्ही प्रश्न 2-2 मार्काला दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही मोठी उत्तरे याची लिहू शकता. कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली. आता शपथ या तुम्ही हा शपथ शब्द शोधायला लागला तर तुम्हाला सापडत नाही. शपथ याचा समानार्थी शब्द आहे आन. आन म्हणजे शपथ, समानार्थी शब्द. त्यामुळे आपण इथं हा शब्दाचा वापर इथे केलेला आहे, त्याचा वापर करून आपण हे उत्तर इथे शोधणार आहोत. बघा कशाची शपथ घ्यायला सांगितली. झाडे तोडू नका म्हणजे नका तोडू वृक्षराजी म्हणजे झाडे तोडू नका, झाडे तोडणार नाही अशी मी आण घेईन, अशी मी शपथ घेईन किंवा अशी शपथ घ्यायला कवीने सांगितलेले आहे असे म्हणून ही उत्तर तुम्ही लिहू शकता. नका तोडू वृक्षराजी म्हणजे झाडे तोडू नये, झाडे तोडू नका ही शपथ घ्यायला सांगितलेली आहे. 4 नंबरचं उत्तर आपल्याला इथं मिळालेले आहे. तर आपल्याला ही उत्तरे आता आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सुंदर अक्षरात मांडायची आहे. चला पाहूया. अतिशय सोपा आणि छोटासा प्रश्न आहे हा. 3 नंबरचा प्रश्न आहे. 4च उत्तरे आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर ही उत्तरे आपल्या भाषेत मांडलेली आहेत. कवीने झाडे फांद्या तोडण्यास मनाई केली आहे. होळीसाठी मोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधावी. होळीच्या वेळी झोळी सद्गुणाने भरावी. कवीने होळीच्या दिवशी झाडे तोडणार नाही अशी शपथ घ्यायला सांगितले आहे. पहा अतिशय सोपी आपल्या भाषेत ही उत्तरं लिहिलेली आहेत. तुम्हाला जर तुमची भाषा वापरता येत नसेल तर पुस्तकात जी आपण टीका केलेली उत्तरं आहेत त्या लाईनी तुम्ही लिहू शकताय. पहा इथे हा छोटासा प्रश्न झालेला आहे. मग आता आपण पुढील 4था प्रश्न पुढील पानावर घेणार आहोत. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरुवात करायचे आहे. मुलांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण सर्व प्रकारचे प्रश्न या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ते मी इथे दाखवलेले आहेत सर्व स्पष्टीकरणासह. आता 4था प्रश्न काय सांगितलं आहे. ग्रामरचा भागलेला आहे म्हणजे व्याकरण, मराठी व्याकरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि इथे खूप मार्क आपल्याला मिळून जातात. पहा इथे प्रत्येक वेळी सांगितले कोणतीही 2, परंतु आपल्याला सर्व उत्तरं लिहायची आहेत, कारण एखादा प्रश्न चुकला तर दुसरं आपल्याला उत्तर योग्य येण्याची शक्यता असते, त्यामुळे मार्क मिळून जातो. म्हणून तुम्ही सर्व प्रश्न लिहायचे आहेत. पहा समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. वृक्ष म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. हे बघा वृक्ष म्हणजेच झाड. आई माता, आठवण विस्मरण, आठवण स्मरण समानार्थी शब्द आहेत. तर ही तिन्ही शब्द आपण इथं लिहिलेले आहेत. त्यापुढील प्रश्न पाहूया. ब प्रश्न. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड. सज्जन दुर्जन. पहा इथे दिलेले आहेत मी, उत्तर असेल सज्जन दुर्जन, ऊन सावली, भारी हलका. पहा अतिशय सोपी शब्द आहेत. पुढचा क प्रश्न आहे. लिंग ओळखा. पाहूया लिंग. दरी, लाडू आणि पान. लिंग म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग की नपुंसकलिंग हे लिहायचं आहे तुम्हाला. पहा दरी स्त्रीलिंग, लाडू पुल्लिंग आणि इथे आता आपल्याला काय लिहायचं आहे. पान. पान म्हणजे पान नपुंसकलिंग. पहा कसं ओळखायचं आहे. दरी ती म्हणजे स्त्रीलिंग, लाडू तो म्हणजे पुल्लिंग आणि पान ते म्हणजे नपुंसकलिंग. अशा पद्धतीने आपल्याला हे लिंग ओळखायचे आहेत. अतिशय सोपी पद्धत आहे. पाहूया ड प्रश्न.
खाली वाक्यातील काळ ओळखा. आता काळ म्हणजे काय? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ ओळखायचे आहेत. इथे आपल्याला 2 वाक्य दिलेली आहेत. ते 2 वाक्यात कोणता काळ हे पाहूया. मी गावाला जाईन. आता जाईन, जाण्याची क्रिया आहे, पुढचा क्रिया दिलेला आहे म्हणजे काय? नक्कीच भविष्यकाळ. तू का रडतेस? आता हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु इथे काळ ओळखायचा आहे. म्हणजे आत्ता रडण्याची क्रिया चालू आहे, रडतेस म्हणजेच वर्तमान काळ. म्हणजेच काय सांगितलं आहे? पहिला आहे भविष्यकाळ आणि दुसरा आहे वर्तमान काळ. आता तिसरा प्रश्न पाहूया पुढचा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करा. आता विरामचिन्हे तुम्हाला माहितीच आहेत. कॉमा, स्वल्पविराम, फुल स्टॉप, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह. बघा, तुला लाडू आवडतो का? इथे आपल्याला सरळ सरळ वाटतं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजेच इथे शेवटी प्रश्नचिन्ह घालणार आहोत आपण. मधु, राम, रजिया व मारिया गप्पा मारत बसले होते. तर मुलांनो पहा, इथे पाठोपाठ एकसारखी नावे आलेली आहेत, त्यामुळे एकसारखी नावे जेव्हा येतात तेव्हा तिथे स्वल्पविराम लागू पडतो, म्हणजेच कॉमा. पाहूया कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर पहा मुलांनो, अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. पहा, प्रश्न 4 आहे. अ, ब, क, ड. पहिल्या लाईनीमध्ये हे अ, ब, क, ड नंबर टाकतात आणि त्याच्या पुढची शेवटची लाईन असते दुसरी, त्याच्यामध्ये त्याचे नंबर टाकतात. पहा, प्रकार, पोट प्रकार याला म्हटलं जातं. पहा, इथे शेवटचा प्रश्न. मधु, तुला लाडू आवडतो का? प्रश्नचिन्ह आहे. मधु, राम, रजिया व मारिया गप्पा मारत बसले होते. पहा, इथे कॉमा द्यायचा आहे किंवा स्वल्पविराम याला म्हणतात. पहा, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. आणि ही झाली आपली विरामचिन्हे. तर विरामचिन्हे योग्य जर घातलात तर तुमचे प्रश्न चुकत नाहीत. पहा, अतिशय सुंदर स्वच्छ मांडणी तुम्हाला करायची आहे. पुढील प्रश्न पुढील पानावर पाहूया. पहा मुलांनो, 5वा प्रश्न. मुद्द्यावरून आपल्याला गोष्ट लिहायची आहे आणि त्याला शीर्षक द्यायचे आहे. काही ठिकाणी शीर्षक आणि तात्पर्यसुद्धा सांगतात. पहा, इथे आपण शीर्षक आणि तात्पर्यही पाहणार आहोत, परंतु इथे जे शीर्षक सांगितले फक्त तुम्हाला शीर्षक लिहायचं आहे आणि ही कहाणी पूर्ण करायची आहे. आता ही कहाणी तुम्हाला माहिती आहे. एक कावळा तहानलेला, पाण्याच्या शोधात, मडके दिसते. म्हणजे ही नक्की कहाणी तुम्हाला सर्वांना आठवली असेल. पाहूया कशी कहाणी लिहिलेली आहे. पहा मुलांनो, इथे शीर्षकाला 1 मार्क असतो. तर तहानलेला कावळा किंवा हुशार कावळा असेही आपण शीर्षक या गोष्टीला मांडू शकतो. पाहूया गोष्ट. एका जंगलात एक कावळा राहत होता. तो खूप तहानलेला होता. पाण्याच्या शोधात असताना त्याला एक मडके दिसते. तो तेथे जातो आणि पाहतो तो काय? मडक्यात पाणी कमी होते. त्यामुळे त्याला एक युक्ती सुचली. आता काय करावे हा त्याला प्रश्न पडला आणि म्हणून त्याने मडक्यामध्ये चोच आपली पोचत नाही, म्हणून त्याने आपल्या युक्तीप्रमाणे करायचे ठरवले. आणि आजूबाजूला जे काही दगड पडलेले होते ते त्याला दिसतात आणि मग तो ते दगड उचलतो आणि त्या पाण्यात टाकतो. त्यामुळे पाणी थोडे थोडे वर येते आणि शेवटी पाणी वर आल्यानंतर कावळा तो पाणी पितो आणि आनंदाने समाधानाने उडून जातो. पहा, म्हणजेच या गोष्टीचे तात्पर्यसुद्धा मी तुम्हाला सांगते येतील की गरज ही शोधाची जननी आहे. पहा, अतिशय सुंदर पद्धतीने कावळ्याने काय केलेले आहे? आपल्या पाण्याची सोय केलेली आहे. त्याला गरज लागली होती पाण्याची आणि म्हणून त्याने ते शोधलं आहे. पहा, अतिशय तहानलेला कावळा ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने लिहू शकता. 5वा प्रश्न आपण इथे पाहिलेला आहे. आता 6वा प्रश्न पुढील पानावर पाहायचा आहे. मुलांनो, हीच कहाणी पडेल असं काही नाही, दुसरीही कहाणी पडेल, पण या मुद्द्यावरून कशी कहाणी लिहायची हे मी नमुना तुम्हाला दाखवलेला आहे. आता पहा, पत्रलेखनही तसंच आहे. हेच पडेल असं नाही आहे, वेगळंसुद्धा पत्र पडू शकतं. सहलीत सामील होण्यासाठी परवानगी देण्यासाठी बाबांना पत्र लिहा. परवानगी पत्र आहे. पहा, पत्रलेखनावर माझे 2-3 व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला मराठी शिकूया या माझ्या चॅनेलवर जाऊन. तर मुलांनो, पाहूया आपण पत्रलेखन कसं लिहायचं आहे. पहा, आता सहलीला जाणार आहेत मुलं आणि आपल्याला परवानगी पाहिजे आहेत वडिलांची, त्यामुळे वडिलांना हे परवानगीचे पत्र लिहिणार आहोत. पहा, पत्रलेखन अतिशय सुंदर कशी मांडणी केलेली आहे पहा, आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा लिहा. पहा, सुरुवातीला तुमचा पत्ता आहे, तुम्ही कुठे राहताय. उदाहरणार्थ तुम्ही हॉस्टेलवर राहताय असं गृहीत धरायचं आहे, वसतिगृहात राहताय.
पाहूया, इथे मी एक नाव टाकलं असंच, तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. सीमा पाटील, वसतिगृह, कोल्हापूर, 10 मार्च. म्हणजे तुम्ही तारीख कुठलीही घालू शकता, अगोदरची 2 दिवसाची, पेपरा दिवसाची तारीख तुम्ही घालू शकता. पेपरा दिवशीच घातली तरच उत्तमच होईल, कारण त्या दिवशी पत्र लिहिलं हे प्रूफ आहे. पाहूया इथे, आता हा वडिलांचा पत्ता म्हणजे जे तुमच्या घराचा पत्ता आहे, तुम्ही राहताय वसतिगृहामध्ये आणि हा घराचा पत्ता साई निवास, गणेश मंदिर समोर, महाड, रायगड. तुमचा जो काही पत्ता आहे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. किंवा पत्रातील पत्ता जरी तुम्ही पाठ करून गेलात तरीही तुम्ही कोणताही पत्ता लिहून तुम्ही लिहू शकता. तुमचे परमनंट पत्ता लिहा असं नाही आहे, हे आपल्याला पेपरासाठी लिखाण करायचं आहे. त्यामुळे तुम्ही इथील पत्तेसुद्धा लिहू शकता किंवा पेपरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पत्ता इथे दिला जातो, तर तोही पत्ता लिहायला तुम्हाला योग्य होईल. इथे आता दिलेला नाही पत्ता, तर आपण इथे लिहायचं आहे. आता बाबांना म्हटलं हे मोठे आहे, आपले वडील आज्ञाधारक आपण शब्द वापरणार आहोत, आज्ञार्थी. तर कसं लिहिणार आहोत, तीर्थरूप बाबा, सान विवी. पहा, बाबा तुम्ही सगळे कसे आहात, मला खूप आठवण येते तुमची. बाबा आमच्या शाळेची सहल पुढील आठवड्यात महाबळेश्वरला जाणार आहे. माझे सर्व मित्रमैत्रिणी जात आहेत. माझी इच्छा आहे, तरी मला सहलीला जाण्याची परवानगी द्यावी. लवकरात लवकर निर्णय कळवा. पहा, कळावे आपली मुलगी किंवा आपला मुलगा. आणि इथे तुम्ही जे इथे नाव लिहिलेलं आहे तेच लिहू शकता. तुम्ही अ ब क असंही लिहू शकता. इथे तुम्हाला अ ब क लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने सुंदर पत्र आणि छोट्या स्वरूपात आपण बघितलेलं आहे. अतिशय सोपी भाषा मी वापरलेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने पत्र लिहायचे आहे. पाहूया शेवटचा आणि नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न पाहूया. निबंध लेखन लिहा. आमची सहल मी चंद्रावर गेलो तर आणि मी गाय बोलते. पहा, यापैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला 10 ते 15, 20 ओळीत निबंध लिहायचा आहे. आणि हे प्रश्न कधीही सोडायचे नाहीत, हे पूर्ण सोडवायचे आहेत. आपल्याला मार्क मिळवून देण्यास अतिशय सोपे प्रश्न आहेत. पाहूया निबंध लेखन कसे लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, निबंध लेखन आमची सहल. तुम्हाला जो आवडतो तो एसे लिहायचा आहे. पहा, इथे कशी सोपी पद्धत मांडलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते वाचून. आमची सहल रायगड या ठिकाणी गेली होती. आम्ही 5वी, 6वी, 7वीचे सर्व विद्यार्थी होतो. सोबत आमचे वर्ग शिक्षक होते. सकाळी 6 वाजता आम्ही जायला निघालो. आम्ही जाताना रोपवेने गेलो. गडावर खूप फिरलो. शिक्षकाने आम्हाला शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप माहिती सांगितली. शिवरायांचे राज्याभिषेकाचे ठिकाण, हत्ती तलाव, बाजारपेठ, धान्याचे कोठार, स्नानगृह, टकमकटूक हे सर्व पाहून आम्ही भोजन केले आणि सायंकाळी चालत आलो. हिरकणी कडा पाहिला. खूप सुंदर असे रायगडाचे दर्शन आम्हाला झाले. अशी ही आमची अविस्मरणीय सहल. पहा, अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे. तर नक्कीच आशा आहे तुम्ही हा पेपर अशाच पद्धतीने लिहाल. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट जरूर कळवा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.